Hello friends, I am Padan sir, Unique Spoken English Academy Gevrai. Friends, today we are going to learn how to speak English by using simple future tense. मित्रांनो, आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ याचा वापर करून कशा पद्धतीने इंग्रजी बोलायची. मित्रांनो, आपण मागील भागामध्ये पाहिलेले आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. या भागामध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न याचा वापर करून कशा पद्धतीने इंग्रजी बोलायची ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ ह्याचं जे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस V1 प्लस O. वाक्य कोणतं सुद्धा बनवायचं मित्रांनो, तर कोणतंही वाक्य बनवताना कर्त्याची आवश्यकता असते. इथं कर्ते तुम्हाला आय, यू, दे, वी, ही, सी आणि नाउन घेतलेलं आहे. मित्रांनो, वाक्य आय घेतलं, समजा आय पासून जेव्हा वाक्य आपल्याला बनवायचं तर हे शाल आणि विल पैकी आपल्याला शाल घ्यायचे. आय शाल, V1 गो घेतलं आपण टू स्कूल, आय शाल गो टू स्कूल. मी शाळेत जाणार किंवा मी शाळेत जाईन. यू विल गो टू स्कूल, तू शाळेत जाणार. दे विल गो टू स्कूल, ते शाळेत जाणार. वी शाल गो टू स्कूल, आम्ही शाळेत जाणार. ही विल गो टू स्कूल, तो शाळेत जाणार. सी विल गो टू स्कूल, ती शाळेत जाणार. गीता विल गो टू स्कूल, गीता शाळेत जाणार. मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जेव्हा तुम्ही करता आय आणि वी जेव्हा घेता तर हे शाल आणि विल पैकी तुम्हाला फक्त शालच घ्यावं लागल. बाकीचे जे करते त्याच्या समोर विल घ्यायचं. परंतु समजा तुम्ही कन्फ्युज होत असाल तर सर्व कर्त्यांपुढे विल लिहिलं तरी चालतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण वाक्य बनविले. मी शाळेत जाणार, तू शाळेत जाणार, ते शाळेत जाणार, आम्ही शाळेत जाणार, तो शाळेत जाणार, ती शाळेत जाणार, गीता शाळेत जाणार. मित्रांनो, आपण इथं V1 गो घेतलेला आहे. ह्या गोच्या जाग्यावर दुसरे विविध अशा प्रकारचे ऍक्शन वर्ड्स म्हणजेच मेन वर्ड्स फॉर्म घेता येतात. बघूया आपण एक दुसरं वाक्य वापरू आपण. आय शाल गिव्ह हिम मनी, आय शाल गिव्ह हिम मनी, मी त्याला पैसे देणार. इथं गिव्ह घेतलेले मित्रांनो. गिव्ह म्हणजे देणे, विल गिव्ह म्हणजे देणार. यू विल गिव्ह हिम मनी, तू त्याला पैसे देणार. दे विल गिव्ह हिम मनी, ते त्याला पैसे देणार. वी शाल गिव्ह हिम मनी, आम्ही त्याला पैसे देणार. ही विल गिव्ह हिम मनी, तो त्याला पैसे देणार. सी विल गिव्ह हिम मनी, ती त्याला पैसे देणार. राकेश विल गिव्ह हिम मनी, राकेश त्याला पैसे देणार. मित्रांनो, असे विविध तुम्ही कर्त्याचे पुढं वेगवेगळे मुख्य क्रियापद वापरा आणि त्याचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स वापरा. इथं आपण पाहिलेले आहे सिंपल फ्युचर टेन्सचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. यानंतर आपण पाहूया निगेटिव्ह सेंटेन्स. तर चला मित्रांनो, आता आपण सिंपल फ्युचर टेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. स्ट्रक्चर आहे त्याचं सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, त्याच्यानंतर नॉट घ्यायचं प्लस V1 आणि प्लस ऑब्जेक्ट. वाक्य अशा पद्धतीने आय शाल नॉट गो टू स्कूल, मी शाळेत जाणार नाही.
यू विल नॉट गो टू स्कूल, तू शाळेत जाणार नाही. दे विल नॉट गो टू स्कूल, ते शाळेत जाणार नाही. वी शॅल नॉट गो टू स्कूल, आम्ही शाळेत जाणार नाही. ही विल नॉट गो टू स्कूल, तो शाळेत जाणार नाही. सी विल नॉट गो टू स्कूल, ती शाळेत जाणार नाही. गीता विल नॉट गो टू स्कूल, गीता शाळेत जाणार नाही. मी शाळेत जाणार नाही, तू शाळेत जाणार नाही, ते शाळेत जाणार नाही, आम्ही शाळेत जाणार नाही, तो शाळेत जाणार नाही, ती शाळेत जाणार नाही, गीता शाळेत जाणार नाही. अशा पद्धतीने आपण याचे निगेटिव्ह वाक्य पाहू शकतो. ह्या मित्रांनो, ह्या गोच्या जागेवर दुसरा ऍक्शन वर्ड घेऊन आपण वाक्य कशा पद्धतीने होऊ शकतो निगेटिव्ह. तर आय शॅल नॉट गिव्ह हिम मनी, मी त्याला पैसे देणार नाही. यू विल नॉट गिव्ह हिम मनी, तू त्याला पैसे देणार नाही. दे विल नॉट गिव्ह हिम मनी, ते त्याला पैसे देणार नाही. वी शॅल नॉट गिव्ह हिम मनी, आम्ही त्याला पैसे देणार नाही. ही विल नॉट गिव्ह हिम मनी, तो त्याला पैसे देणार नाही. सी विल नॉट गिव्ह हिम मनी, ती त्याला पैसे देणार नाही. राकेश विल नॉट गिव्ह हिम मनी, राकेश त्याला पैसे देणार नाही. मित्रांनो, असे विविध तुम्ही ऍक्शन वर्ड्स वापरून वाक्य वापरा. लगेच सुरू करा इंग्रजी बोलण्यासाठी. हे झाले अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. यानंतर आपण साध्या भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारायचं ते आपण पाहूया. चला मित्रांनो, आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न विचारल्यानंतरच संवाद साधतं आणि संवाद साधण्यासाठी प्रश्नाची खूप आवश्यकता आहे. तर मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण इथं पाहू शकता. शाल किंवा विल ह्या दोन्हीपैकी एक, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचं प्लस V1 घ्यायचं प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचं आणि प्रश्नचिन्ह. समोरच्या व्यक्तीला आता समजा आपल्याबद्दल प्रश्न विचारायचं, तर इथं शाल आय गो टू स्कूल, शाल आय गो टू स्कूल, मी शाळेत जाणार का. तर त्याचं उत्तर अफर्मेटिव्ह जे आन्सर होईल, येस यू विल गो टू स्कूल, होय तू शाळेत जाणार. निगेटिव्ह जर द्यायचं तर नो यू विल नॉट गो टू स्कूल, नाही तू शाळेत जाणार नाही. मित्रांनो, या अगोदर मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा प्रश्न आयने विचारला जातो त्याचं उत्तर यूने द्यायचं, आणि जेव्हा प्रश्न यूने विचारला जातो त्याचं प्रश्नाचं उत्तर आयने द्यायचं. दुसरं जे प्रश्न आहे, विल यू गो टू स्कूल, तू शाळेत जाणार का. त्याचं अफर्मेटिव्ह आन्सर यस आय शॅल गो टू स्कूल, होय मी शाळेत जाणार. नेगेटिव्ह आन्सर नो आय शॅल नॉट गो टू स्कूल, नाही मी शाळेत जाणार नाही. विल दे गो टू स्कूल, ते शाळेत जाणार का. यस दे विल गो टू स्कूल, होय ते शाळेत जाणार. हे अफर्मेटिव्ह आन्सर. आता निगेटिव्ह आन्सर नो दे विल नॉट गो टू स्कूल, नाही ते शाळेत जाणार नाही. शाल वी गो टू स्कूल, आपण शाळेत जाणार का. त्याचं अफर्मेटिव्ह आन्सर होईल यस वी शाल गो टू स्कूल, होय आपण शाळेत जाणार. नेगेटिव्ह आन्सर नो वी शाल नॉट गो टू स्कूल, नाही आपण शाळेत जाणार नाही. विल ही गो टू स्कूल, तो शाळेत जाणार का. त्याचं अफर्मेटिव्ह आन्सर यस ही विल गो टू स्कूल, होय तो शाळेत जाणार. नेगेटिव्ह आन्सर नो ही विल नॉट गो टू स्कूल, नाही तो शाळेत जाणार नाही. सीने प्रश्न विचारूया आपण, विल सी गो टू स्कूल, ती शाळेत जाणार का. अफर्मेटिव्ह आन्सर भेटेल यस सी विल गो टू स्कूल, होय ती शाळेत जाणार. त्याचं निगेटिव्ह जे आन्सर राहील नो सी विल नॉट गो टू स्कूल, नाही ती शाळेत जाणार नाही. मित्रांनो, नाउन घेऊन जर प्रश्न विचारायचा असेल, विल सारा गो टू स्कूल, सारा शाळेत जाणार का.
त्याचं अफर्मेटिव्ह आन्सर यस सारा विल गो टू स्कूल, होय सारा शाळेत जाणार. त्याचं निगेटिव्ह नो सारा विल नॉट गो टू स्कूल, नाही सारा शाळेत जाणार नाही. मित्रांनो, तुम्ही वेगवेगळे मुख्य क्रियापद वापरून चांगल्या पद्धतीने प्रश्न तयार करा, एकमेकाला प्रश्न विचारा, ग्रुप तयार करा तुमचा. कमीत कमी 2 व्यक्ती, 2 पेक्षा तुम्ही जास्त केले तरी चालन. घरामध्ये 2 व्यक्तीचा ग्रुप करा, 2-2चा किंवा 4चा, आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारा. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता आणि जेव्हा प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचे उत्तर देता तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, चांगल्या पद्धतीने आत्मविश्वास येईल इंग्रजी बोलण्याचं. आणि यू नो व्हेरी वेल, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सराव माणसाला परिपूर्ण करतो, सराव आवश्यक आहे. मित्रांनो, ह्याचा वापर करा, चांगल्या पद्धतीने तुम्ही इंग्रजी बोला. पुढच्या भागामध्ये वेगवेगळे कंटेंट घेऊन अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कशा पद्धतीने बोलायची मी ते घेऊन येत आहे. धन्यवाद.